पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरात घडामोडींना वेग आला। निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच आणि प्रचार ऐन भरात असतानाच एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीनं आत्महत्या केली। आत्महत्या करण्याआधी त्याने हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहिली, ज्यात अनेकांची नावे आहेत। त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचं आहे। सय्यद उर्फ बाबू कपूरनं नगर भागातील 5 गुंठे जमिनीच्या वादातून आत्महत्या केली। आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे। जमिनीच्या वादामुळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून म्हणून हे माणूस जे आहे ते मानसिक त्रासामुळे सगळं करून घेतलेलं आहे। आणि त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव आहे सगळं, हे नाव निष्पन्न करा, तुम्ही लोक निष्पन्न करा। कोणत्या स्वरूपाचा खोटा गुन्हा होणार आहे? ते जमिनीचा वाद होता, जमिनीच्या वादमुळे ते दुसरे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर। तीन इनामदार को पहले अरेस्ट होना मांगता, उसको सैयद नगर वालों ने जीता के लाए ना, मैं पूरा सैयद नगर में जलाने को कम नहीं करेंगी। तुम लोग क्या वजह से ये सब हुआ है? फारूक इनामदार बचना नहीं मांगता, उसको टिकट देने वाले पहले पार्टी को है ना उसको बताना मांगता। हर एक रिपोर्ट है, जो तारीख को हमने अर्जी डाले, हर एक चीज की अर्जी है, पूरा नोट है हमारे पास, फिर भी हमारे ऊपर मौका का इल्जाम लगाए ये लोग ने। और मान सिंह पाटिल ने हमारा नाम डाले, उन्होंने तहकीकात भी नहीं करी ये चीज की, ये तहकीकात भी नहीं करे और हमारा नाम डाले, उसके अंदर हमारे मेरे पप्पा को बदनाम करेले उसने। ही आत्महत्या नाही, हत्या आहे। आणि हा गरीब माणूस आहे, ह्याला ओरपळलेले हे जे सगळे पुरावे आहेत। या माणसाने 3 वर्ष झाले पोलिसांना अर्ज दिले होते, त्याच्यावरती कुठलीही कारवाई कुठलीही चौकशी न करता त्याला आज आरोपी ठरवून त्यांनी त्याला फरार आरोपी दिलं। त्यामुळे तो वैतागून आज जीवनाला आत्महत्या नाही ती हत्या सांगता येईल। त्यामध्ये सामील फारुख इनामदारचं नाव मोठ्याने आलं होतं आमच्या समोर आणि त्याच्याबरोबरचे सह आरोपी तिथं काय जहूर सय्यद यांनी काहीतरी त्यामध्ये घोटाळा केला आणि ह्याला अडकवले असं आमच्या समोर तिने अर्ज दिलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।